पुण्यामध्ये आज होणाऱ्या दळणवळण मैत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल पुण्यामध्ये ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधींसाठी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पुण्यामध्ये प्रतिनिधींचं स्वागत केलं। त्यांनी पुण्याचं वर्णन भारताचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा तसंच आधुनिक तांत्रिक आणि नाविन्यपूर्ण क्षमता यांचं एक अद्वितीय मिश्रण असं केलं। अशा प्रकारच्या उत्साहाने सळसळणाऱ्या आणि सुशिक्षित तरुण पिढीमुळे हे मिश्रण अधिक प्रभावी ठरतं असं त्यांनी सांगितलं। डिजिटल कनेक्टिव्हिटी हा जगभरातल्या आर्थिक विकासाचा आधारस्तंभ असलेला एक अदृश्य महामार्ग आहे असं ते म्हणाले। भारत संपर्क व्यवस्था म्हणजे लोकांना ज्ञान, आरोग्य सेवा, शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या घरांशी जोडण्याचं एक साधन मानतो असं त्यांनी सांगितलं। भारतानं गेल्या 12 वर्षात डिजिटल क्रांतीला सुरुवात केली आहे आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित केल्यात याकडे त्यांनी लक्ष वेधलं। त्याचबरोबर डिजिटल प्रणाली विश्वसनीय, सुरक्षित आणि सुलभ असतील याची खात्री करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची त्यांनी ग्वाही दिली। त्यांनी आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघाच्या रेडिओ कम्युनिकेशन ब्युरोच्या संचालक पदासाठी भारताच्या डॉक्टर रेवती मन्नेपल्ली यांना उच्चस्तरीय उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याची मागणी ब्रिक्स सदस्य देशांकडे केली। याप्रसंगी नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि संचार राज्यमंत्री डॉक्टर पेम्मासानी चंद्रशेखर हेही उपस्थित होते। लडाखमधल्या नागरिकांना न्याय मिळवणं अधिक सोपं व्हावं यासाठी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचं खंडपीठ लडाखमध्ये स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने